हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत। तर बघा, आज आहे सोमवार म्हणजेच सप्तमीचा दिवस। शनिवार आणि रविवार हे 2 दिवस षष्ठी तिथी होती आणि आज म्हणजेच 29 सप्टेंबर सोमवारच्या दिवशी सप्तमी तिथी आहे। तर बघा, सप्तमी तिथीला अनेक जण आपापला कुळाचार करतात। 9 दिवस देवीला वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात आणि सप्तमी तिथीला ना विशेष करून कडाकण्यांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो। तर यामध्ये अनेक जणांची कडाकण्या बनवायची पद्धत वेगवेगळी आहे आणि सोबतच जे देवीचे अलंकार आहेत ना ते सुद्धा याच पीठापासून बनवले जातात आणि ते देवीला अर्पण केले जातात। ज्यांना सप्तमी तिथीला कडाकण्या किंवा देवीचे अलंकार करणं जमत नाही ना, ते अष्टमी किंवा नवमी तिथीला सुद्धा हे कडाकण्या किंवा देवीचे अलंकार बनवू शकतात। तर मी आज सप्तमी आहे, आजच बनवणार आहे। आत्ता सकाळची वेळ आहे, तर मी मेन डोर आहे ना तिथे रांगोळी काढून घेतली आणि देवासमोर सुद्धा रांगोळी काढली। त्यानंतर जी देवपूजा आहे ती करून घेतली, म्हणजे देवाला फुलं वगैरे वाहून दिवा लावून घेतला। पूजा झाल्यानंतर लगेच दुपारचं जेवण बनवायचं होतं। मला तर सप्तमी, अष्टमी आणि नवमी असे 3 दिवस उपवास आहेत आणि जेवायला ओम एकटाच असल्यामुळे त्याच्यासाठी पटकन होणारा असा छान खिचडी भात बनवला। खिचडी भात बनवताना मी त्याच्यामध्ये ज्या काही भाज्या असतील माझ्याकडे त्या सर्व भाज्या टाकते, म्हणजे मुलं इतर वेळी बघा भाज्या खात नाहीत, तर खिचडी भातामध्ये आपण जर भाज्या टाकल्या तर त्या छान शिजून एकजीव होतात आणि कोणत्या भाज्या त्याच्यामध्ये टाकल्या आहेत ना ते मुलांना कळतच नाही। तर इथे मी लसूण बारीक चिरून घेतलेला आहे, त्यानंतर कांदा, टोमॅटो, बीन्स आणि गाजरसुद्धा बारीक चिरून घेतलं। भाज्या चिरून झाल्यानंतर लगेच तांदूळ, मुगाची डाळ आणि तुरीची डाळ धुवून घेतलं स्वच्छ आणि त्यानंतर कुकरमध्ये हा खिचडी भात करणार होते, तर कुकर गरम करायला ठेवलं, त्यामध्ये तेल टाकलं आणि जिरा, लसूण, कढीपत्ता याची फोडणी देऊन कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेतला। त्यानंतर टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत परतून घेतलं। त्यानंतर बीन्स, गाजर या सर्व भाज्या त्याच्यामध्ये 2 मिनिट परतून घेतल्या। मुठभर कच्चे शेंगदाणे सुद्धा मी यामध्ये टाकलेले आहेत। त्यानंतर अर्धा चमचा सांबर मसाला, अर्धा चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला असे 3ही मसाले मी पाण्यामध्ये मिक्स करून इथे टाकलेले आहेत। सर्वात शेवटी धुवून घेतलेले तांदूळ आणि डाळी याच्यामध्ये टाकल्या, चवीपुरतं मीठ टाकलं आणि पाणी कोमट करून याच्यामध्ये जेवढा तांदूळ आहेत ना त्याच्या 4 ते 5 पट पाणी मी यामध्ये घालणार आहे, कारण की मला सुक्का भात करायचा नाहीये। ज्याप्रमाणे आपण बघा प्रसाद वगैरे मंदिरामध्ये खातो ना त्याप्रमाणे मला हा बनवायचा आहे, तर त्यामुळे मी जास्तीचं पाणी टाकलेलं आहे आणि याच्या 4 शिट्ट्या करून घेतल्या।
बघा, छान असा गरमागरम खिचडी भात तयार आहे। भातासोबत खाण्यासाठी मी तांदळाचे पापड तळलेले आहेत। तर आता जेवण ताटामध्ये वाढून घेते। गरमागरम भात घेतलेला आहे, त्याच्यावरती छान असं साजूक तूप आणि काकडी पापड। तर जेवण तयार आहे, तुम्ही सुद्धा या जेवायला। आणि आजचा व्लॉग मी इथे संपवते। आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।